मनोगत या ठिकाणी व्यक्त करताना बोलले की बाबासाहेबांनी आपल्याला एवढा मोठा पवित्र धम्म दिला आणि त्या धम्माचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपण प्रत्यक्षात या ठिकाणी गेलो पाहिजे. भगवंताने सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला आणि आजही ठिकाण जिवंत आहे. लुंबिनी वन आजही आहे आणि ज्या जागेवर जिथे भगवान सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला ते आताच्या पेटीमध्ये ती जागा आजही सुरक्षित ठेवलेली आहे. भगवंताला ज्ञान प्राप्त झालेलं ठिकाण बुद्धगया बोधी वृक्ष ज्या ठिकाणी पद्मासन घालून भगवंत बसले होते ते ठिकाण आजही आहे. त्या बोधी वृक्षाला आजही मोठमोठाले सोन्याचे कंपाऊंड आहे. त्या विहारावरती सोन्याचा कलश लावलेला आहे. त्या विहारामध्ये जी भगवंताची मूर्ती आहे ती सोन्याची मूर्ती आजही येते. ज्या ठिकाणी भगवंताने पहिलं धम्माचं प्रकटन केलं, पहिला उपदेश दिला ते ठिकाण सारनाथ आजही त्या ठिकाणी. बाकीच्या इतर अनेक देवी देवता आहेत त्यांचा इतिहास आपण बघितला तर भाकड कथा आहेत, परंतु भगवंताचा इतिहास जिवंत इतिहास आहे. प्रत्यक्षात आजही तसा इतिहास आणि त्या ठिकाणी आपण भेट दिली पाहिजे. कुशीनगर आहे भगवंताला ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण प्राप्त झालं, नव्हे तर ज्या ठिकाणी भगवंताला अग्निसंस्कार दिला ते ठिकाण आज जसं आहे. एवढंच नव्हे तर भगवंतांनी 6 वर्ष प्रक्रिया केली की डोकेश्वरी पर्वत आजही आहे. ज्या गुहेमध्ये ज्या डोंगरावरती भगवंतांनी खडतर अशी 6 वर्ष प्रक्रिया केली. ज्या ठिकाणी सुजातानं भगवंताला खीर दिली सोन्याच्या पात्रामध्ये ते ठिकाण आजही जसं आहे. ज्या ठिकाणी सुजाता राहत होती सुजाताचा महाल आजही जसं आहे. अनाथ पिंडकाळी सोन्याच्या मोहरा अंतरून जमीन खरेदी करून भगवंताला जे पण दान दिलं ते आजही जसंच आहे. ज्या ठिकाणी अनाथ पिंडकाचा खजाना ठेवलेला होता त्याचा तो हवेली राजहवेली आजही तशीच आहे. ज्या ठिकाणी अंबोली महाराजांचं परिवर्तन झालं ते ठिकाण आज तसंच आहे. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये मानवी जीवनामध्ये जन्माला आलो एक दिवस कधी ना कधी आपण या सर्व ठिकाणाला भेट दिली पाहिजे. नाही पशु पक्षी जीव जंतू किड्या मुक्या जसे जन्माला येतात काही दिवस जगतात आणि मरून जातात तसं आपण जन्माला यायचं. आज आपण जाधव साहेबांनी त्या पवित्र ठिकाणी जाऊन भेट दिली आणि ते परत आले. त्या निमित्तानं आज आपण इथे कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तरी आपण सर्वांनी उपासिका आणि उपासक आले मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आतापर्यंत जे उपदेश दिले सर्वांना माहितीच आहे आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे. पण बुद्धाच्या मार्गाला जाणं म्हणजे एक परिवर्तन आहे. बुद्ध काय आणि धम्म काय हे आपल्याला जाणून घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपण त्या स्थळाला जर भेट दिली आणि बुद्धगयाला जर आपण दर्शन घेतलं त्या ठिकाणी जर भेट दिली आणि त्यानंतर आपल्याला कळेल की बुद्ध धर्म म्हणजे काय असतो. आपले भिक्खू संघ जागोजागी बुद्धाचा प्रचार करतात आणि उपदेश देतात आणि गौतम बुद्ध कसे कळेल फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळेल. त्या बाबाने आपल्याला पहिलं सांगितलेलंच आहे. जर बाबासाहेब जन्माला आले नसते तर आपल्याला गौतम बुद्ध कळलेच नसते आणि बुद्ध ही चीज आपल्याला आतापर्यंत कळलीच नसते. बुद्धाचं कारण म्हणजे शांततेचा मार्ग आहे, हिंसाचा मार्ग नाही. जो शांततेचा मार्ग आहे आपण त्या शांततेच्या प्रमाणे आपण वागायला पाहिजे. सर्वांनी त्या कार्यक्रमाची रूपरेषा आवर्जून केली पाहिजे. सर्वांनी त्या ठिकाणी यायला पाहिजे.
म्हणून आपल्याला बुद्धाचे ज्ञान भेटेल. आणि तसेच माझे भिक्षुसंघ, मी एक वेळेस त्यांच्या ठिकाणी गेलो होतो पावसाळ्याला भेट देण्याकरता. माझे बंधू पायकराव दादा आणि हिवाळे, पण गणपतीची त्या ठिकाणी नसल्यामुळे आम्ही तिथून वापस आलो. दुसरे भंतीजी भेटले आम्हाला, म्हणे आपले भंतीजी बाहेर राहिला आहे. आम्ही म्हणलं तिथल्या दुरून त्यांच्यासाठी आलेलो आहोत, पण ते म्हणे तुम्हाला आता ते आज भेटणार नाही, तुम्ही 8 दिवसांनी या. खरा साहेबांना जायचं आहे साखरपुड्याला.